श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. आयुष्यात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, रस्ता दिसत नाही, तेव्हा एक अदृश्य शक्ती आपल्याला सावरते. आज आपण अशाच एका चित्तथरारक अनुभवाबद्दल बोलणार आहोत, जिथे प्रत्यक्ष स्वामींनी धावून येत एका भक्ताचा जीव वाचवला. हा अनुभव ऐकल्यानंतर तुमचा स्वामींवरील विश्वास अजून दृढ होईल. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीचा भयानक अपघात होतो. डॉक्टरांनी आशा सोडलेली असते, पण त्यांची पत्नी स्वामींची निस्सीम भक्त असते. गजानन दादा कामावरून घरी येत असताना त्यांचा भीषण अपघात होतो. त्यांना हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये भरती केलं जातं. डॉक्टरांच्या मते मेंदूला मोठी इजा झाल्यामुळे वाचण्याची शक्यता फक्त 5% असते. कुटुंब पूर्णपणे कोलमडून जातं. त्यांची पत्नी घरी न थांबता हॉस्पिटलच्या कोपऱ्यात बसून स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करते आणि सतत श्री स्वामी समर्थ असा जप करत राहते. त्या रडत नाहीत, तर स्वामींशी भांडतात. स्वामी, तुम्ही दिलेला हा संसार तुम्हीच टिकवायचा आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा गजानन दादा बेशुद्ध असतात, तेव्हा त्यांना स्वप्नात एक अंगात कफणी घातलेली तेजस्वी मुद्रा असलेली वृद्ध व्यक्ती दिसते. ती व्यक्ती त्यांच्या कपाळावरून हात ठेवते आणि म्हणते, उठ, तुला अजून खूप सेवा करायची आहे. वेळ आली नाही तुझी अजून. अचानक गजानन दादांच्या शरीरात हालचाल चालू होते. त्यांचं व्हेंटिलेटर काढण्याची तयारी सुरू होते. ते स्वतःहून श्वास घेऊ लागतात. डॉक्टरही याला मेडिकल मिरॅकल असं म्हणतात. शुद्धीवर आल्यावर गजानन दादा जेव्हा विचारतात, तो पांढरी कफणी घातलेला म्हातारा माणूस कुठे गेला, तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिथं कुणीही आलेलं नसतं. जेव्हा विज्ञान हात टेकतं, तिथे स्वामींचं कार्य सुरू होतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त शब्द नाहीत, तर ही एक शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.